नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. गाळीव इतिहासमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 21व्या शतकाकडे चाललेलो आहोत. खास करून हिंदू समाजामध्ये ज्यावेळेस विवाह संबंध त्या ठिकाणी जोडण्याची वेळ येते तर त्यावेळेला सहजपणे मग तो उत्तर भारत असो दक्षिण भारत असो आपला मराठी मुलूक तर आहेच, तर आजही त्यावर गोत्र प्रवर देवक या चर्चा त्या ठिकाणी होत असतात. आज आपल्याला या ठिकाणी जी चर्चा करायची आहे ती आहे गोत्र म्हणजे काय. यावर सविस्तर अशा प्रकारची चर्चा ऐकण्याकरता आपण व्हिडिओ सविस्तर शेवटपर्यंत पहा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्यानुसार खरं तर इंग्रज या भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्यानंतर आपला जो विवाह कायदा होता किंवा विवाहाच्या जे पद्धती होत्या त्याच्यामध्ये आमूलाग्र अशा प्रकारचे बदल झाले. पुरोगामित्व या ठिकाणी मोठ्या प्रमाणात यायला लागलं आणि आल्यानंतर ज्यावेळेस इंग्रजांना लक्षात आलं की या देशामध्ये विविध ज्या प्रथा आणि परंपरा आहेत तर याचा ज्यावेळेस त्यांनी एक आढावा घेतला, त्या जवळून अवलोकन त्याचं केलं आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की याच्याकरता काही कायदा करण्याची गरज आहे. हा जातीबंधनामध्ये अडकलेला समाज आहे आणि म्हणून त्यांनी 1872 साली स्पेशल मॅरेज ऍक्ट तो तयार केला आणि त्यानुसार कुठल्याही स्त्री पुरुषाला जात पंथ धर्म भेद अशा प्रकारच्या याच्या पलीकडे जाऊन अंतर्गत विवाह करण्यासाठी अंतर्गत मान्यता दिली आहे. म्हणजे याच्या अगोदर हेच गोत्र पाहिजे, विभिन्न गोत्र असलं तर आपल्याला जमत नाही, हा मुद्दा त्या ठिकाणी महत्वाचा होता. मात्र ते बंदी त्या ठिकाणी उठवून कायदा केला की कुणीही आपल्या मर्जीनं सज्ञान जी मंडळी असेल ती विवाह करू शकते. एवढं म्हणजे हे जरी 1872 म्हणजे 1900 शतकात जरी इंग्रजांनी केलं असलं मात्र तरी सुद्धा जसजसं आता नवीन आपण आधुनिक ह्याच्यामध्ये पोहोचायला लागलो, मध्ये बंद झालेल्या कुंडली पाहणं असेल किंवा पत्रिका पाहणं असेल या बाबी पुन्हा वाढायला लागल्या उलट. आणि ह्या वाढत असताना अलीकडे तर आपण पाहतो की मुला मुलींची पत्रिका जोडणे, एवढे गुण तेवढे गुण या बाबी त्या ठिकाणी व्हायला लागल्या. आणि आपण ज्यावेळेस या महाराष्ट्राचा विचार करतो, मराठी मुलकाचा विचार या ठिकाणी करायला लागलो तर आपल्याला असं दिसून येत आहे की इथं गोत्र ही संकल्पना आता बऱ्यापैकी मागे गेली आहे. मात्र देवक ही संकल्पना अजूनही आपल्यामध्ये रूढ आहे आणि आजचे विवाह जरी किती कायदे बदल असेल तर त्याच पद्धतीने चालतात असंही आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. आणि हे होत असताना मग आपल्याला त्याच्यामध्ये गोत्र म्हणजे काय, सापिंड म्हणजे काय आणि प्रवर म्हणजे काय, हे तीन मुद्दे त्या ठिकाणी महत्वाचे आहेत. देवक आपण एका याच्यामध्ये पोस्टमध्ये पाहिलंय. फक्त इथं आपण सापिंड पुन्हा काहीतरी पाहूया. मात्र आज गोत्र म्हणजे काय या संकल्पना आपल्याला आल्या कुठून आणि ते नेमकं आहे काय याची या ठिकाणी चर्चा आपण करत असताना आपल्याला याचं प्राचीनत्व ज्यावेळेस आपण पाठीमागे जातो तर याचं प्राचीनत्व फार जुनं आहे असं आपल्याला दिसतंय. त्यानुसार ऋग्वेदातल्या प्रथम मंडलातील 21व्या सूक्तामध्ये त्याच्या 3ऱ्या मंत्रात या गोत्राचा प्रथम उल्लेख केला आहे. म्हणजे आपल्याला ज्यावेळेस वेदाची आपण चर्चा करतो की जेव्हापासून पृथ्वी अस्तित्वात आली तेव्हापासून वेद आले, म्हणजे फक्त सांगायचा उद्देश की हे प्राचीन कालखंडापासून चालत आलेले हे जे आपले धर्मग्रंथ आहेत तर त्याच्यातल्या 21व्या सूक्तामध्ये त्याच्यामध्ये जे काही सांगितलंय म्हणजे त्याचा उल्लेख प्रथमतः कसा आहे तर तो मंत्र ससेन चिद्वी मदा यावहो वस्वाजा वद्री वावसानस्य नर्तयना त्वगोत्राः अडिगर्भ्य अव्रणोहो अप उत अत्रेय शतः दुरेषु गातो वित्य. म्हणजे हा जो उल्लेख इथं आलेला आहे ससेन चित्त विमाद्याय अवहा वसु अजोहो अद्री ववसानस्य नर्तयन. म्हणजे हा जो उल्लेख या ठिकाणी आलेला आहे तर त्यानुसार जे सांगितलंय जे ते धेनू म्हणजे गायींना कोंडून ठेवले जाते तो दुर्ग, म्हणजेच याच्यामध्ये सोप्या भाषेत सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की ऋग्वेदाच्या या असणाऱ्या मंत्रानुसार किंवा त्याच्यातील असणाऱ्या सांगितल्यानुसार गोत्र या शब्दाचा अर्थ होतो गोशाळा किंवा गायीचा गोठा. आता गायीचा गोठा किंवा गायीचा कळप हा शब्द का वापरला असेल? प्राचीन कालखंडामध्ये एखाद्या माणसाची श्रीमंती किंवा माणसाचा मूळ व्यवसाय होता पशुपालन, मग पशुपालनाच्या आधारे बाकीच्या गोष्टी केल्या जायच्या. त्यामुळं एक पशुपालक अशा प्रकारचा जो कळप होता तर त्या कळपाला त्या ठिकाणी गोत्र अशा प्रकारचा शब्द वापरलाय. त्याच्यासोबतच त्यांनी ढग, पाण्यानं भरलेला ढगाला अडवून धरणारा पर्वत म्हणजे शिखर त्यालाही म्हटलेलं आहे आणि काही ठिकाणी गोत्राचा अर्थ दुर्ग असाही त्या ठिकाणी सांगितलेला आहे.
आणि हे सांगत असताना म्हणजे ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडलातल्या 23व्या सूक्तामध्ये 18व्या मंत्रात आणखी एक उल्लेख त्या ठिकाणी आलेला आहे. तर तिथं सांगितलेला आहे समूह, म्हणजे सुरुवातीला आपण कळप म्हटलं तर तशाच प्रकारे इथं समूह म्हटलेला आहे. मग कोणता समूह? जो एकाच असणाऱ्या गरजेनं एकत्रित आलेला मानवी समूह, तर त्याला आपण गोत्र अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. तर हे वापरत असताना कुठेही गोत्र या शब्दाचा अर्थ एकाच पूर्वजापासून निर्माण झालेला समूह असं म्हटलेलं आहे. एका गरजेनुसार एकत्रित आलेला समूह तो गोत्र अशा प्रकारचा, त्या समूहाला गोत्र म्हटलेला आहे. त्याचे टप्पे काय आहेत आपण पुढे थोडक्यात पाहिलं तर आपल्याला असं दिसून येत आहे की हे मग नेमकी संकल्पना आली कुठून, आल्या कशा प्रकारची, ज्यावेळेस आपण विचार करतो तर त्यावेळेस आपल्याला असं दिसून येत आहे की याचे जे उल्लेख आहेत तर ते उल्लेख आपल्याला म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या धर्मग्रंथांमध्ये त्या ठिकाणी सापडून येतात. म्हणजेच त्याच्यामध्ये सांगण्याचा उद्देश एवढाच होता की विशिष्ट परिस्थितीनुसार, विशिष्ट गरजेनुसार एकत्रित आलेला समूह आणि त्यामुळं त्या समूहाला त्याचं ते गोत्र म्हटलेलं आहे. याचे उल्लेख आपण आता जे म्हणत होतो की कुठल्या धर्मग्रंथामध्ये आले, याचा अर्थ होतो की गोत्राचं प्राचीनत्व आपल्याला पाहायचं होतं. तर त्यामध्ये महाभारताच्या 13व्या अध्यायामध्ये त्या ठिकाणी आहे, मत्स्य पुराणातल्या अध्याय क्रमांक 165 मध्ये तिचा उल्लेख आलेला आहे, वायू पुराणाच्या अध्याय 88 मध्ये तो उल्लेख आलेला आहे, स्कंद पुराणामध्ये अध्याय क्रमांक 3 मध्ये उल्लेख आहे आणि त्यानंतर निर्णय सागर जे काही निर्णय सिंधू त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 403 मध्ये तो उल्लेख त्या ठिकाणी आलेला आहे. अशा अनेक ग्रंथ असतील, ज्याला आपण ग्रंथ म्हणतायत म्हणजे प्राचीन धर्मग्रंथ आहेत, तर या धर्मग्रंथामध्ये आपल्याला गोत्र याची संकल्पना त्या ठिकाणी सांगितलेली आहे. महत्वाचं विश्वकोशामध्ये या गोत्राविषयी काय म्हटलेलं आहे बघा. विश्वकोशामध्ये गोत्राचा अर्थ त्या ठिकाणी गायीचा गोठा म्हटलेला आहे. अर्थात गोठ्यातील गायी एका कुळाच्या मालकीच्या असल्यामुळे गोत्र या शब्दाने एका कुळाचा व त्याच्या प्रमुखाचा बोध होऊ लागला. मी सुरुवातीला सांगितलं की एका विशिष्ट गरजेनुसार एकत्रित आलेला समूह. मग तो समूह कुठला? की माझ्या 10 गायी, त्याच्या 50 गायी, त्याच्या 40 गायी, हा एका गरजेनुसार सर्वांना सांभाळ करण्याकरता एकत्रित आलेला समूह, त्या समूहाला त्याचं ते गोत्र अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी आपल्याला वापरलेला दिसतो. विश्वकोशानंतर पुन्हा भारतीय संस्कृती कोशाच्या 3ऱ्या खंडामध्ये गोत्राचा उल्लेख जो असेल तर तो तिथं तशाच प्रकारे या ठिकाणी सांगितलेला आहे. गोत्र या शब्दाचा अर्थ या ठिकाणी एकाच वंशातील लोक असंही त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याला जी फोड केलेली आहे गोत्राची, गो म्हणजे भूमी आणि त्र म्हणजे संरक्षक, यावरून भूमी संरक्षक म्हणजेच त्याचं गोत्र. आता कुणाची भूमी संरक्षक? जे सुरुवातीला सांगितलं की विशिष्ट अशा प्रकारच्या गरजेनुसार आपण एकत्रित आलो आणि एकत्रित आल्यानंतर त्या भागाचं संरक्षण करण्याकरता निर्माण झालेला समूह आणि त्या समूहाला त्या ठिकाणी एकत्रित गोत्री अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. सुरुवातीच्या कालखंडामध्ये गोत्रांची संख्या ही फक्त 8 होती. त्याच्यामध्ये विश्वामित्र, जमदग्नी, भारद्वाज, गौतम, अत्री, वशिष्ठ, कश्यप आणि अगस्त्य ही 8 गोत्र त्या ठिकाणी होती. त्याच्यानंतर पुढा त्या गोत्राची जी काही पुरुष म्हणजे ही जी काय असेल ही गोत्राची जी काही आपण सांगितलं तर त्या गोत्राचे जे प्रमुख होते तर त्या असणाऱ्या प्रमुखानुसार त्याचं नाव त्या असणाऱ्या समूहाला त्या ठिकाणी मिळालं. म्हणजेच एखादा विशिष्ट गरजेनुसार एकत्रित आलेला समूह जे म्हटले तुम्हाला, तर त्या समूहामध्ये त्याचं नेतृत्व या असणाऱ्या विश्वामित्राने केलं आणि त्याच्या असणाऱ्या समूहाभोवती किंवा त्याच्या अंडरमध्ये जो काही समूह, त्याच्या मार्गदर्शनाखाली जो काही समूह आला ते त्याचं गोत्र झालं असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि त्यानुसार त्याच असणाऱ्या गोत्रामध्ये पुन्हा आणखी एकदा दुसऱ्या पिढीमध्ये, 3ऱ्या 10व्या पिढीमध्ये आणखी काही जे काही तशा प्रकारचे पुरुष निर्माण झाले तर त्या पुरुषानुसार सुद्धा गोत्राची संख्या तिथं आपल्याला वाढलेली दिसून येते. आता हे संख्या वाढत असताना आपण जे आणखी 1-2 मुद्दे या ठिकाणी पाहूया की गोत्र नेहमी, गोत्र म्हणजेच आपण त्याला क्लॅन शब्द वापरतो, तर गोत्र याला शब्द क्लॅन अजिबात वापरता येणार नाही. त्याचं कारण अशा प्रकारचं आहे, गोत्र हा संस्कृत शब्द असून वैदिक कालखंडापासून तो वापरला जातो. मात्र क्लॅन ज्याला आपण म्हणता येईल, तो क्लॅन जो शब्द असेल हा 15व्या शतकापासून वापरला जातो आणि क्लॅन या शब्दाचा अर्थ वंश होतो. गोत्र आणि वंश या 2 गोष्टी वेगळ्याच आहेत. गोत्रामध्ये एकाच रक्ताच्या नात्यातून जन्माला आलेला किंवा त्याच्यामध्ये असलेला समूह
असं म्हणता येणार नाही. किंबहुना गरजेनुसार तयार झालेला समूह त्याला गोत्र म्हणता येईल. आणि जो क्लॅन किंवा वंश असेल, एकाच रक्तापासून निर्माण झालेल्या पुढची जी पिढी असेल, जो समूह तयार होतो त्याला आपण वंश अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी वापरला जातो. त्यामुळं गोत्र आणि क्लॅन या दोन वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत किंवा दोन वेगळ्या संकल्पना आहेत असंही आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर गोत्राची नावे पुन्हा आपण पाहिल्यासारखं की प्राणी पक्षी याच्यावरून त्या ठिकाणी तयार झाली आहेत. वस्त या शब्दाचा अर्थ होतो गायीचे वासरू, शुनक म्हणजे कुत्रा, भरद्वाज म्हणजे एका पक्षाचं नाव आहे, मुदगल एका माशाचं नाव आहे, कपी म्हणजे माकडाचं नाव आहे, रेणू याचा अर्थ होतो पुष्परज आणि कश्यप म्हणजेच कासव आहे. शांडिल्य एका पक्षाचं नाव आहे, गौतम म्हणजे सुद्धा गाय या ठिकाणी तयार होतो. तर अशा रीतीने काही मंडळी किंवा काही जमाती ज्या असतील त्या जमातीमध्ये जे आपलं गोत्र असेल तर त्याचं ते अनुकरण करतात. खास करून एक उदाहरण द्यायचं झालं तर त्याला ते कुलचिन्ह सुद्धा मानतात. रायपूर जिल्ह्यातील अग्रिया जी आदिवासी जमात आहे तर ती लोक त्या ठिकाणी आपलं गोत्र जे असेल, जाल गोत्राचे लोक मासे खात नाहीत असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ होतो किंवा कुकरा गोत्राचे लोक मुर्गा म्हणजेच कोंबडा खात नाहीत. म्हणजे हा भाग त्या ठिकाणी ज्यावेळेस येतो तर गोत्राची सुद्धा किंमत किंवा गोत्र ही संकल्पना जी असेल प्राचीन कालखंडापासून या ठिकाणी चालत आलेली आपल्याला दिसते. दुसरा की भारताच्या वैदिक धर्माचे अभ्यासक म्हणजे एकंदर संस्कृत ज्याने अभ्यास केला, मूळचे जर्मनीचे रहिवासी असणारे यांनी म्हणजे त्यांनी या भारताचा या वैदिक शास्त्राचा अभ्यास केला आणि वैदिक शास्त्राचा अभ्यास करून त्यांनी चिप्स फ्रॉम ए जर्मन वर्कशॉप नावाचे 50 खंड काढले भारताच्या ह्याच्यावर. आणि त्यांनी म्हणजे त्याचं नाव आहे फ्रेडरिक मॅकम्युलर. बघा त्यांनी जे काही गोत्राची संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे त्याच्यामध्ये ते सांगतायत प्राचीन काळातील भारतीय माणूस गोपालन करत जंगलात राहत असताना त्याच्यावर हिंस्र प्राणी आणि इतर टोळ्याचा उपद्रव वाढला. अशा वेळी त्याने सुरक्षितता व पाणवठे पाहून एके ठिकाणी वस्ती करायला सुरुवात केली. बाह्य आक्रमण रोखण्यासाठी आपल्या वस्तीभोवती तटभिंत बांधून आत वाडे बांधायला सुरुवात केली. वस्ती वाढली तसा तटभिंतीचा आकार वाढू लागला आणि त्या आकाराला किंवा त्या वस्तीला दुर्ग म्हणजेच किल्ल्याचा आकार आला. वस्ती वाढल्याने या तटभिंतीत वाड्यांची संख्याही वाढायला लागली. अँग्लो भाषेत वाड्याला पर्यायी शब्द जो असेल त्याला टून म्हटलं जातं आणि जर्मन भाषेत त्याला झोन म्हटलं जातं. या समांतर शब्दापासून टाऊन हा शब्द तयार झाला. आता बघा, मग त्यामुळे मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला की भारतीय माणूस जो होता किंवा या ठिकाणचा हिंदू जो माणूस आहे मूळचा, तर तो आपला जो समूह असेल गायी घेऊन एकत्रित राहायला लागला. मग गायीचं संरक्षण करण्याकरता तू या बाजूला बस, तू त्या दुसऱ्या दिशेला बस, असा करून गरजेनुसार सर्व लोक एकत्रित आली. आणि एकत्रित आल्यानंतर पुन्हा त्यांना लक्षात आलं की याचं संरक्षण करण्याकरता आपण तटभिंत बांधली पाहिजे, म्हणजे त्याला किल्ल्याचा आकाराला सर्व व्हायला पुन्हा मध्ये निवारा झाला पाहिजे असं त्याला वाटायला लागलं. आणि म्हणून त्या असणाऱ्या जी काही तटभिंत मूळची बांधली ही वस्ती तयार झाली आणि याच्या बाजूला आत वाडे बांधायला सुरुवात केली. याच्यातून मगाशी सांगितल्याचं टून आणि झोन याच्यापासून टाऊन शब्द तयार झाला. म्हणजे एक वस्ती तयार झाली, त्याला आपण शहर सुद्धा म्हणू शकतो. शहर आलं, गाव आलं. मित्र, वस्ती अशा प्रकारची तयार झाली आणि त्याचं नेतृत्व ज्या माणसानं केलं ते त्या गावाचं गोत्र झालं. म्हणजे याचा मगाशी सांगितल्यासारखं की हा रक्ताचं नातं नाही, तर त्या गटाचा प्रमुख जो होता तर त्या गटाच्या प्रमुखापासून गोत्र ही संकल्पना त्या ठिकाणी आली. आणि त्यानुसार म्हणजे ज्याच्याकडे गोधन जास्त आहे, जो बलशाही आहे, जे आपल्या गटाचं नेतृत्व करतोय, जे संरक्षण करतंय, तर त्याच्यानुसार त्या वस्तीला त्याचं गोत्र किंवा त्या नावाचा असणारा शिक्का पडला किंवा त्याच्यानुसार ती वस्ती ओळखली जावली आणि त्याला आपण गोत्र अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी आलेला आपल्याला दिसतोय. त्यामुळं या गोत्रामध्ये मूळ पुरुष एक नसला तरी समविचारानं किंवा सम ह्याच्यानं गरजेनुसार एकत्र आलेला समूह असंही या ठिकाणी म्हटलेलं आहे. मात्र आज आपण कितीही पुढे गेलो असलो तरी सुद्धा वैदिक कालखंडापासून गोत्र ही जी संकल्पना होती ती आपल्या मनातून गेलेली आपल्याला त्या ठिकाणी आढळून येत नाही. खास करून उत्तर भारताचा ज्यावेळेस विचार करतो, आपण महाराष्ट्रामध्ये गोत्र ही संकल्पना बऱ्यापैकी आता पाठीमागे पडलेली आहे. दुसरा की इंग्रजांनी 1946ला आणखी एक कायदा केला होता, कलम 37 मध्ये सगोत्र विवाहाला मान्यता दिली आहे. म्हणजे आपली इथं संकल्पना होती की एकाच गोत्रात आपण जर राहत असू तर त्यांनी आपलं लग्न करायचं नाही, विवाह त्या ठिकाणी संबंध होणार नाही असंही त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. याचं कारण असं होतं की सुरुवातीला सांगितलं की समान असणारा कळप तयार झाला, त्याच्याभोवती तटबंदी बांधली, मध्ये वाडे तयार झाले. याचा अर्थ असा होतो की त्या समूहामध्ये आपण आपली बहीण आली असेल, चुलत बहीण आली असेल, अशा प्रकारच्या जवळच्या नात्याची माणसं तयार झाली. म्हणजेच एकंदर प्राचीन कालखंडातल्या माणसाला माहीत होतं की आपण समान रक्तामध्ये जर विवाह केले तर त्याचे दोष पुढच्या पिढीमध्ये निर्माण होतात. रक्तगट एक येतो किंवा त्याच्यातले दोष असतात
ते आपल्याला मतिमंदता असेल, बाकीची जे असेल, म्हणून लोक आपल्या वस्तीच्या ऐवजी दुसऱ्या वस्तीमध्ये त्या ठिकाणी विवाह करायला लागली. त्याची दोन कारणं होती. एक तर हा घटक त्यांना माहीत असावा आणि त्याच्यासोबत त्यांना असंही वाटायला लागलं की आपलं संरक्षण करायचं असेल तर दुसरी टोळी आपण जोडू शकतो, आणि म्हणून त्यांनी आपल्या गोत्राच्या बाहेर त्या ठिकाणी विवाह करायला सुरुवात केली. म्हणजेच ही जी संकल्पना होती, गोत्र ही संकल्पना वैदिक कालखंडापासून त्या ठिकाणी चालत आलेली आहे. भले इंग्रजांनी अशा प्रकारे जरी कायदा केला असला तरी सुद्धा आज उत्तर भारतामध्ये आपल्याला गोत्र ही संकल्पना आजही रूढ आहे आणि समान गोत्रामध्ये त्या ठिकाणी विवाह केले जात नाहीत. महाराष्ट्रामध्ये, मराठी मुलकामध्ये, मग मराठी मुलकामधल्या कुठल्याही जातीचा माणूस असेल, गोत्र आणि देवक ही संकल्पना फक्त मराठा जातीमध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या 18 पगड जातीमध्ये गोत्र पण आहे आणि देवक पण, या दोन्ही संकल्पना त्या ठिकाणी चालताना आपल्याला दिसून येतात. तर अशा रीतीने आज आपण जर पाहिलं तर समान गोत्रामुळे उत्तर भारतामध्ये मामाचा मुलगा, मामाचे किंवा आते भाऊ आणि आते बहीण याच्याशी विवाह संबंध आजही उत्तर भारतामध्ये केले जात नाहीत. महाराष्ट्रामध्ये हे केले जातात. आपल्याला माहित आहे की मामा आणि आत्याच्या मुलामुलीशी विवाह केला जातो, मात्र तिथं तो आजही निषिद्ध मानला जातो. हाही त्या ठिकाणी महत्वाचा भाग आहे. तर अशा रीतीने एकंदर आपण ज्यावेळेला गोत्राचा विचार करतो तर त्यावेळेला 1930 साली बॅरिस्टर काशीनाथराव देशमुख यांनी क्षत्रियांचा इतिहास लिहून जे काही गोत्राविषयी संकल्पना मांडलेली आहे तर त्यामध्ये ते म्हणतात की ज्यांनी आपले मूळचे वेद रचले, म्हणजे त्याला आपण त्याचा प्रमुख म्हटलं, आणि त्या प्रमुख म्हणजेच त्याचं ते गोत्र तयार झालं, त्या माणसाचं नाव, त्या असणाऱ्या महापुरुषाचं नाव त्या गोत्राला मिळालं, असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र बऱ्याच वेळेला जी काही संकल्पना मांडली जाते की गोत्र म्हणजेच एखाद्या कुठल्या तरी ब्राह्मणाचं नाव आहे आणि त्यानुसार आपण ते तयार झालं, अशी संकल्पना आपल्याला कुठेही या ठिकाणी आढळून येत नाही. त्या कालखंडातला समूहाचा प्रमुख जो असेल, मग तो कुठला भारद्वाज, वशिष्ठ, जी काही नावं असतील, तर त्या समूहाच्या प्रमुखाला जो का असेल त्याला गोत्र त्या ठिकाणी, कारण का गो म्हणजे गोत्र, आताच सांगितलं तुम्हाला, गाईचा गोठा, आणि त्या गोठ्याचा जो प्रमुख असेल तो त्या कालखंडातला बलवान पुरुष होता. त्यामुळे गोत्र ही संकल्पना भले आपण महाराष्ट्रामध्ये मानत नाही, मानण्याची आवश्यकता जरी नसली, फक्त आपल्याला माहिती असली पाहिजे की आपलं त्या ठिकाणी समूह कुठला होता आणि मधल्या कालखंडामध्ये बरीच आक्रमणं झाली आणि त्यामुळं आपण गोत्र ही संकल्पना बऱ्यापैकी आता विसरून गेलेलो आहेत. हा भाग ज्याचा त्याचा मर्जीचा आहे. मात्र गोत्र ही संकल्पना काय असते, सुरुवातीला 10 गोत्राची संख्या होती, मात्र त्याची संख्या पुन्हा हजारोमध्ये त्या ठिकाणी वाढलेली आपल्याला दिसते. त्यामुळे गोत्राविषयी फार काही विवाह समारंभ जुळवत असताना त्याची काळजी घेण्याची आवश्यकता नाही आहे. मात्र ही संकल्पना काय आहे हे आपल्याला माहीत असली पाहिजे. तर ती संकल्पना अशा प्रकारची आहे की जी काही गायीचे गोठे किंवा तिथं असणारा समूहाचा जो प्रमुख होता, ज्याच्या नेतृत्वाखाली आपण पहिल्यांदा वस्ती बसवली, त्या प्रमुखाला या ठिकाणी जे नाव त्याचं होतं तर त्या समूहाला दिलं गेलं. त्यामुळे गोत्र ही संकल्पना रक्ताची नसून ही गरजेतून निर्माण झालेली संकल्पना आहे, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार.